अशा IISC ला आपण असं म्हणलेलं आहे इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि स्टार्टअप सेल. आता जो IISC या नवीन इव्हेंटमध्ये आज प्रामुख्याने 26 जून आहे. 26 जून आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा करता की आपल्या संस्थेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण या नवीन सेलचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आपल्याला माहीतच आहे, सर्वजण ज्ञातच आहे की ट्रॅडिशनल पद्धतीनं आपण BA BSc BCom कोर्सेस चालवतो. नवीन जी एज्युकेशन पॉलिसी आहे याच्यामध्ये त्यांना स्किल बेस्ड जर आपण काही टच दिला तर त्या विद्यार्थ्यांची एनहान्समेंट जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. ह्या उद्देश आपण घेऊन शाने हे इंटेन्शन आपण घेऊन शाने ह्या युनिटचा आपण एकंदरीत स्थापना केलेली आहे. ह्या एकंदरीत जे काही युनिट आहे त्याच्या मागं चालू करण्यामागं जे आमच्याकडे काही मुलं आहेत जसे की पांडुरंग आहे, ज्ञानेश्वर आहे, ह्या मुलांनी जे काही त्यांच्या BSc मध्ये छोटे मोठे जे काही आविष्कार केलेले आहेत त्या मुलांची हे जे मुलं आहेत ह्या मुलांचे जे काही त्यांनी केलेले एक्सपेरिमेंट आहेत जे ट्रॅडिशनल एज्युकेशन पद्धतीच्या वेगळा त्यांनी विचार केलेला आहे याची हीच जी प्रेरणा आहे विद्यार्थ्यांसाठीची ती प्रेरणा या सेलच्या एकंदरीत आहे. विशेष म्हणजे यासाठी आपण जे सुरुवात केली होती ती MCD यांच्या 2 कोर्सेसपासून चालू केलेली होती. MCD आपल्याला IoT हा ट्रॅडिशनल आपल्या एज्युकेशनल पद्धतीमध्ये कुठेही शिकवला जाणारा विषय नाही आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स आणि सायबर सिक्युरिटी हा 2 महिन्याचा इथे आपण ह्या इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि स्टार्टअप सेल मार्फत हा कार्यक्रम इथे राबवला. त्याला प्रचंड आपल्याला असा एकंदरीत प्रतिसाद भेटला. विशेष म्हणजे 2 महिन्यासाठी पूर्ण नांदेड जिल्ह्यातले जी मुलं आहेत हे आपल्याकडे 2 महिन्यासाठी इथे होते. दुपारची त्यांची जी काही जेवणाची व्यवस्था होती ती सुद्धा आपल्याकडून त्यांच्यासाठी करण्यात आलेली होती आणि त्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं ते मुलं आणखी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांना कसं करिअरमध्ये सेट करता येईल या दृष्टीने आपण या सेलच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. यापुढे आता IISc मार्फत आपण एक सोलार इन्स्टॉलेशन जे आहे हा प्रोसेस आपण इथे रन करणार आहोत. त्याचा अप्रूव्हल फायनान्शियल MCD आहे आणि यापुढे जे संशोधनातलं अतिशय महत्त्वाचं पाऊल जे आहे ज्याला आपण सेमीकंडक्टर फिजिक्स म्हणतो ऑनरेबल प्रोवाइस चान्सलर याच्यामध्ये खूप मोठे एक्सपर्ट आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण कोर्स त्यांना सबमिट केला होता. MCDनं पण काही अंशी तो आता अप्रूव्ह केलेला आहे आणि तो एक आपल्याला कोर्स काही दिवसांनी ते पाहायला भेटेल आणि चांगल्या पद्धतीनं रन होताना दिसेल. एकंदरीत मुलांना सेन्सिटायझेशन करण्यासाठी आपण पहिलं जे वर्ष आहे त्यांना ह्या गोष्टी माहिती व्हाव्यात या दृष्टीने आपण त्यांच्यासाठी कार्य करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट की पुढच्या वर्षापासून ते उद्योगात यावेत या सेल सोबतच म्हणजे जसं की IISc सोबत त्याच्यासोबत आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कोर्स किंवा सेल हे सुद्धा याच्यामध्येच आपण इन्कॉर्पोरेट केलेला आहे. हा सेल सुद्धा त्यांना एकंदरीत जॉबसाठी जॉब क्रिएशनसाठी आणि चांगल्या प्लेसमेंटसाठी हा सहाय्यभूत असणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे एक शेवटची गोष्ट मी सांगू इच्छितो की मध्ययुगीन काळामध्ये काही जे शास्त्रज्ञ होते हे शास्त्रज्ञ म्हणजे जे सोनं आहे सोनं कसं वेगवेगळ्या धातूपासून बनवता येईल यासाठी ते संधीचं सोनं करायचे प्रयत्न करत होते. मला वाटतं हे जे काही आडगळीतलं काही अगोदरचं जे काही सेंटर होतं याचा जी काही संधी भेटली आणि सोनं पाठवण्याच्या आणि यासाठी संस्थेचे अध्यक्ष माझे अध्यक्ष कापले सर, सचिव मॅडम, सहसचिव सर, उपाध्यक्ष सर या सर्वांचं सहकार्य आणि विशेष म्हणजे आमच्या प्राचार्य सरांचं यासाठी जे सहकार्य आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आता सध्या आपण इथं लेट मशीन आहे, ड्रिल मशीन आहे, अनेक इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांच्यावर त्यांचा वर्कशॉप होणार आणि काही शेतकऱ्यांचं सुद्धा ट्रेनिंग जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ह्या ठिकाणी दिल्या जाणार आहे. ते शंकर पवार सर प्रोजेक्ट ऑफिसर आहेत ते येतील त्यांना डिटेल आपल्यासोबत चालू आहे त्यांचं MOU झालेलं आहे त्यांच्याशी त्यांच्या अंतर्गत काही कोर्सेस होणार. शेतकऱ्यांचं ट्रेनिंग देताना ना सर ट्रॅडिशनल पद्धत आणि नवीन पद्धत दोन्हीचं एक कॉम्बिनेशन व्हावं. नॅचरल फार्मिंग तुमच्याकडून असं कन्व्हेनर आपण मराठी सर आणि कार्तिक जाधवला केलं नैसर्गिक शेती. आणि सर मला एक विचारायचं होतं म्हणजे थोडंसं मला याच्यातलं फार काही कळत नाही तरी पण की मध्यंतरी आपल्या प्राईम मिनिस्टरने कंडक्टर्स आणि सेमी कंडक्टर्सचा हा भारत बनायला असं काहीतरी तर त्या दृष्टीने आपण काहीतरी जर काम केलं तर आपल्याला त्यांचे फंड्स मिळू शकतात. नक्की नक्की तुमच्या
भारतामध्ये फार मोठी याच्यासाठी खूप मोठी वाटचाल आहे. साधारण आपण आतापर्यंत 12 फॅब्रिकेशन सेमीकंडक्टर फॅब्रिकेशनचे प्लांट्स एस्टॅब्लिश झाले भारतात. ते सेमीकंडक्टर चिप किंवा डिव्हाइस असतात त्याचे 2 पार्ट असतात, एक फ्रंट एंड आणि बॅक एंड. फ्रंट एंड म्हणजे त्याच्यामध्ये ते फॅब्रिकेशन डिव्हाइसेस असतात, काहींना समजेल ते मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, त्याचं फॅब्रिकेशन होतं, तो एक पार्ट असतो. त्याच्यासाठी क्लीन रूम लागतात, त्याच्यासाठी फार मोठा सेटअप लागतो, प्रोसेस लागतो, एक पार्ट आहे. आणि दुसरा असतो बॅक एंड, त्याचं चिप डिझाईन फॅब्रिकेट झाल्यानंतर त्याला एक सेपरेट युनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पॅकेजिंग वगैरे तो पार्ट असतो बॅक एंड. असे दोन्ही मिळून भारतामध्ये